प्रशांत गायकवाड, मी निंबवली येथे राहते। मी गेल्या 1 महिन्यापासून इथे ट्रीटमेंट करते। या हॉस्पिटलबद्दल मला माझ्या जावेपासून माहीत झालं, कारण की तिची इथेच आधी ट्रीटमेंट होती आणि डिलिव्हरी पण तिची इथेच झाली। मी यायची तिच्यासोबत, तर मला या हॉस्पिटलबद्दल, हॉस्पिटॅलिटी आणि स्टाफ वगैरे, डॉक्टर्स वगैरे त्यांचं वागणं आणि त्यांची ट्रीटमेंट आवडली मला, त्यामुळे मी पण माझं नाव इथेच दिलं आणि माझी 1 महिना झाला इथेच ट्रीटमेंट चालू आहे ANC-साठी। मैं विभा प्रजापति गणेशवाड़ी से आई हूँ और मैं 9 महीने से इधर आई हूँ डिलीवरी के लिए, और ये हॉस्पिटल अच्छा है और बच्चा भी सही है, मैं भी सही हूँ और बाकी सब डॉक्टर लोग भी अच्छे हैं। मैं विजय जायसवाल और मेरी वाइफ विभा प्रजापति। तो ये अपना रुक्मणी प्लाजा है, बहुत ही अच्छा हॉस्पिटल है। यहाँ पे मैं आया था करीब 11 जुलाई को, बीवी को एडमिट किया और यहाँ पे बहुत ही अच्छा हॉस्पिटल है। यहाँ पे सब नर्स और डॉक्टर यहाँ पे सभी बहुत अच्छे हैं। आम्ही रुक्मिणी प्लाझाचे RMO। जेव्हापासून हॉस्पिटल स्टार्ट झालेलं आहे तेव्हापासून आम्ही ऑप्सचे पण करतो आणि गायनॅकचे पण करतो। तर गायनॅकमध्ये आम्ही पेशंट हेवी PB ब्लिडिंगचा DNC आपण कंडक्ट करतो 12 वीक्सपर्यंत। पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी करतो, सिझेरियन सेक्शन करतो, दिवसातून 3 वेळा राऊंड घेतो आपण पेशंटचे, इच अँड एव्हरी पेशंट व्यवस्थित चेक करतो। मी रुक्मिणी प्लाझा टिटवाळा हॉस्पिटलचे मेट्रन आहे। हॉस्पिटल चालू होऊन 1 वर्ष झाले। आमच्याकडे पहिली डिलिव्हरी झाली 20 जूनला। दिवस कंप्लीट होण्याच्या अगोदर जर काही प्रॉब्लेम असेल तर किंवा PV लिकिंग असेल किंवा प्रीटर्म असेल तर त्याचीही मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडचे कन्सल्टंट आणि RMO करतात आणि पूर्ण टीमवर्कमध्ये त्या पेशंटची केअर केली जाते। तर आत्तापर्यंत आमच्याकडे म्हणजे प्रत्येक महिन्याला कमीत कमी 20 ते 22 इमर्जन्सी केसेस होतात। त्यात माझ्या नर्सेस, हाऊसकीपिंग वगैरे त्याचप्रमाणे सगळे RMO आणि कन्सल्टंट खूप कोऑपरेट एकमेकांना करून चांगल्या प्रकारे हेल्प करतात। माझं नाव डॉक्टर चारुशीला आहे। मी इथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। आपल्याकडे प्रयोगशाला पण आहे, रक्ताच्या चाचण्या होतात आणि जे सोनोग्राफी पण होतात। सोनोग्राफीमध्ये पहिल्या 2 सोनोग्राफी आपण मोफत करतो, रक्ताच्या चाचण्या आपण सर्व मोफत असतात। गरोदर मातांच्या सुरुवातीच्या चाचण्या आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर प्रसूतीनंतरच्या 45 डेज पर्यंतच्या सर्व चाचण्या आपल्याकडे मोफत आहेत। मेरा नाम ऋचा दुबे है। मैं जब हॉस्पिटल में आई मुझे सब कुछ अच्छे से मिला है। सोनोग्राफी टाइम टू टाइम हुआ है, आयरन, कैल्शियम, सब चीज़ की दवा प्रॉपर मिली है। और कल मुझे बहुत प्रॉब्लम हुआ तो डॉक्टर्स, नर्स सब लोगों ने मेरा बहुत अच्छे से सपोर्ट किया। कल मुझे बहुत टाइम ले लेकिन बहुत अच्छे से मेरी हेल्प की। थैंक यू। मेरा नाम दीपक चतुर्वेदी है। मैं टिटवाला ईस्ट में रहता हूँ, उमिया कॉम्प्लेक्स में। आज मुझे लड़का हुआ है और इस हॉस्पिटल के बारे में मुझे लास्ट 1 साल पहले कुछ नहीं मालूम था। तो जब भी मेरी वाइफ प्रेग्नेंट हुई थी तो मैं कुछ प्राइवेट हॉस्पिटल्स में विज़िट कर रहा था, वहाँ पे चेकअप वगैरह के लिए। तो मुझे स्टेशन पे इस हॉस्पिटल का बैनर दिखा था, तो मैंने एक बार सोचा था कि ठीक है एक बार यहाँ पे भी विज़िट कर लेता हूँ। तो ये गवर्नमेंट में भी अच्छी फैसिलिटीज़ है मैटरनिटीज़ वगैरह के लिए। तो मैंने यहाँ पर भी विज़िट किया था लास्ट 4 मंथ पहले। तो यहाँ पे कुछ जो सोनोग्राफीज थे वो भी यहाँ हॉस्पिटल में ही अवेलेबल थे और मेडिसिन वगैरह भी हॉस्पिटल में ही अवेलेबल थे। तो मुझे फ़र्स्ट इंप्रेशन काफ़ी अच्छा लगा इस हॉस्पिटल का। तो फिर मैंने प्राइवेट में भी कंटिन्यू किया चेकअप कराने के लिए और मैंने इस हॉस्पिटल में भी कंटिन्यू किया था। लास्ट 2 मंथ्स पे मैंने प्राइवेट हॉस्पिटल को स्किप कर दिया क्योंकि मुझे यहाँ का सर्विस बहुत अच्छा लग रहा था। नमस्कार, माझं नाव डॉक्टर सोनल जाधव। मी इथे प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे।
आमच्या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत OPDचा काउंट साधारण 100 ते 120 हे डेली बेसिसवर होतो आणि साधारण डिलिव्हरीज आत्तापर्यंत एका वर्षामध्ये 900 झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 20%च ऑपरेटिव्ह प्रोसिजर म्हणजे LACS हे झालेले आहेत आणि 80% नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या आहेत. आपल्याकडे फर्स्ट फ्लोअरला ANC वॉर्डमध्ये 10 बेडची अरेंजमेंट आहे आणि PNC वॉर्ड साधारण 40 बेडचं अरेंजमेंट आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका